मित्रांनो, शिक्षक भरतीच्या हक्काच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पवित्र पोर्टलचा दुसरा टप्पाची कार्यवाही अगदी 20 जानेवारीपासून सुरू झालेली आहे आणि आता आस्थापनांना आदेश देण्यात आलेले आहेत की पवित्र पोर्टलवरती बिंदू नामावली आहे ती 27 जानेवारी 2024 नंतरची रोस्टर तपासणी असली पाहिजे आणि त्याच्यानुसार त्या संदर्भातील कॅम्प लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ज्या जिल्हावाईज आस्थापना आहेत, व्यवस्थापना आहेत, त्यांना सुद्धा लेखी आदेश काढण्यात आलेले आहेत. जसे की आयुक्त कार्यालयामध्ये वाघधारतीमध्ये जी VC झाली होती त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे की जर एखाद्या व्यवस्थापनाने पोर्टलला जर जागा दिल्या नाहीत तर त्याची सर्वता जबाबदारी ते जे काही संस्था असतील किंवा त्यांचे अध्यक्ष असतील, संचालक असतील अथवा मुख्याध्यापक असतील त्यांची असणार आहे. आणि ही खूप मोठी उपलब्धी आहे आपल्या सर्वांसाठीच की सेकंड फेज बद्दल आता आपण पाहतोय की धुळे, त्याच्यानंतर बीड, त्याच्यानंतर यवतमाळ अशा वेगवेगळ्या आस्थापनांना सध्या परिपत्रक इश्यू केली जात आहेत की अगदी माध्यमिक पासून उच्च माध्यमिक 1ली ते 12वी पर्यंत ज्या काही आस्थापना आहेत, मग खाजगी असो, अनुदानित असो, नपा, झडपा, कटक मंडळे, महापालिका, नगरपालिका या सर्वांनाच असे पत्रक इश्यू केले जात आहेत की लवकरात लवकर रोस्टर तपासणी, बिंदू नामावली कंप्लीट करून पवित्र पोर्टलला जी सुविधा देण्यात आलेली आहे तिथे जागा अपलोड करायच्या आहेत. आणि मित्रांनो, आयुक्त साहेबांनी या संदर्भातील एक आराखडाच तयार केलेला आहे आणि त्याच्यानुसार मात्र आता आपण पाहतोय की वेगवेगळ्या आस्थापनांना सुद्धा असे लेटर्स मिळत आहेत. सो तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप चॅनल सुद्धा जॉईन करा जेणेकरून तुम्हाला हे सर्व लेटर्स पाहायला भेटतील. त्याचबरोबर आता या आस्थापनांना आताशे एक लेटर इश्यू केले जात आहेत. काही ठिकाणी आता सध्या ते कॅम्प्स लावले जात आहेत की लवकरात लवकर बिंदू नामावली कंप्लीट करण्यासाठी मीटिंग्स आयोजित केल्या जात आहेत. तर हे खूप महत्त्वपूर्ण आहे, परंतु याला आस्थापनांनी व्यवस्थापनाने वेळ का लावला हा एक मोठा प्रश्न आहे. कारण SC-BC आरक्षण हे अगदी 26 फेब्रुवारी 2024 पासून लागू झालेलं आहे आणि 27 पासून सामान्य प्रशासन विभागाच्या GR नुसार हे सगळं अपडेट करणं गरजेचं आहे. पण ठीक आहे, देर से आए बट दुरुस्त आहे. याच्यामुळे पवित्र पोर्टलला जागा वाढण्यास मदत होणार आहे आणि सेकंड फेजसाठी जी संच मान्यता गृहीत धरली जाणार आहे ती 22-23ची आणि थर्ड स्टेजसाठी संच मान्यता गृहीत धरली जाणार आहे 23-24 ऑनवर्डची. ओके. आणि त्याच्यामुळे सध्या 22-23ची संच मान्यतानुसार जी काही पदं येतील त्याच्यानुसार SC-BC आरक्षण अजून म्हणजे ॲडिशन करून त्याच्यानुसार हे पदांचं प्रपोर्शन ठरणार आहे. आणि आता आपण पाहतोय की आस्थापनांना हे लेटर इश्यू केले जात आहेत. त्याचबरोबर या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ चॅनलमध्ये टाकण्यात आलेला होता की या 5 जिल्ह्यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे भरती होणार नाही. मित्रांनो, आज त्या जिल्ह्याची अवस्था म्हणजे फॉलोअप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये असे आहे की ते कामाला लागलेले आहेत आणि त्यांच्यावरती कार्यवाही करण्यात येईल असे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानुसार ते जिल्हे पूर्णतः कामाला लागलेले आहेत आणि ते आपण सर्व पाहत सुद्धा आहात. सो थोडक्यात काय की शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला उशीर होतोय हे समजतंय, परंतु तरी सुद्धा आज ही बिंदू नामावली कंप्लीट होणं, रोस्टर कंप्लीट होणं फार गरजेचं आहे. आणि थोडंसं एक आपल्या मनामध्ये मित्रांनो तुम्ही एक डेडलाईन आखून ठेवा की असंही आता जूनमध्ये शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे जरी अजून बिंदू नामावलीला अजून जरी 15 दिवस गेले रोस्टर तपासणी करण्याला आणि नंतर जरी आपल्याला टॅब उपलब्ध करून दिला पवित्र पोर्टलवरती तरी सुद्धा हरकत नाही आहे. कारण आपले सर्व बांधव या फेजमध्ये सेकंड टेटची अगदी 2-3 वर्षापासून परीक्षा देऊन वाट पाहत आहे. ते लागायला हवेत आणि त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं शालेय शिक्षण विभागानं पाऊल उचललेलं आहे. त्यासाठी आपण वारंवार फॉलोअप घेत आहोत तो मंत्रालयातून. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कंटिन्युअसली या संदर्भात
फॉलोअप घेत आहे आणि जसजशी ज्या ज्या जिल्ह्यातील जागा आस्थापना व्यवस्थापना कमी दिसत आहेत त्यानुसार हे लेटर्स इश्यू केले जात आहेत आणि या संदर्भात कार्यवाही त्याचबरोबर कारवाई सुद्धा शालेय शिक्षण विभाग येत्या काळामध्ये करणार आहे आणि अशा बऱ्याच आस्थापना आहेत, व्यवस्थापना आहेत, खाजगी संस्था आहेत, त्या सतर्क झाल्या आहेत, त्या पवित्र पोर्टलला जागा देत आहेत. सो मित्रांनो, खूप महत्वाचं आहे. आता आपण जळगावचं सुद्धा हे जिल्हा परिषदेने हे लेटर इश्यू केलेलं दिसतंय. त्याच्या अगोदर आपण अहिल्या नगर सुद्धा हे पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हे लेटर इश्यू केलेलं आहे. म्हणजे अर्थातच सर्वांनाच हे देणं बंधनकारक आहे आणि सेकंड फेजमध्ये जी वाट पाहत आहेत मित्रांनो, तुमचं मेरिट खाली येणार आहे, जागा जास्त येणार आहेत. त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं काम शालेय शिक्षण विभाग सध्या करत आहे. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की वाट पाहायची तरी किती? मित्रांनो, सध्या शालेय शिक्षण विभागाला सहकार्याची अपेक्षा आहे आपल्या सर्वांकडून. तसं ते करूया, मग फॉलोअपद्वारे करूया किंवा स्वतः व्हिजिट देऊन करूया. परंतु जास्तीत जास्त जागा येतील हे आपलं टार्गेट आहे आणि त्याच्यानुसार सर्वांना न्याय मिळेल यासाठी खूप महत्त्वाचे आदेश सध्या झेडपींना काढले जात आहेत. उशीर जरी झाला असला तरी त्याच्यातून एक चांगला रिझल्ट हाती येणार आहे याचीच अपेक्षा आपल्या सर्वांना लागलेली आहे. सो स्टे कनेक्टेड. अशा पद्धतीने जर तुमच्या झेडपीतल्या जागा येत नसतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा, कारण जेणेकरून आपण त्या संदर्भातील फॉलोअप सुद्धा शालेय शिक्षण विभागाकडे करणार आहोत. सो चॅनल नवीन असेल तर डू सबस्क्राईब आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. थँक्स फॉर वॉचिंग.